हॅलो पॅरेंट्स. तर कॅज्युअल्टीमध्ये नेहमी येणाऱ्या प्रकारापैकी एक म्हणजे कापुरामुळे होणारी विषबाधा. तर बऱ्याच वेळेस पालक लहान मुलांना झटका आला आहे हे लक्षण घेऊन कॅज्युअल्टीमध्ये येतात. तर त्यावेळी खूप विचारल्यानंतर आपल्याला समजून जात होतं की लहान मुलाने काही वेळापूर्वी कापूर खाल्लेला आहे. तर कापुरामुळे होणाऱ्या विषबाधेबद्दल आज आपण बोलणार आहोत. तर लहान मुलांनी कापूर खाण्याचे किंवा कापूर विषबाधेचे संभाव्य स्रोत काय असू शकतात, तर औषधे आहेत ज्यामध्ये बऱ्याच वेळेस कापूर मिश्रित औषधे असू शकतात किंवा कापराचे तेल असू शकतं किंवा देवघरात असलेला कापूर असू. तर कापूर विषबाधेमुळे लहान मुलांमध्ये लक्षणे कोणती दिसतात, तर त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे की लहान मुलांना झटके यायला सुरू होतात. बाळ चिडचिड होतं, अस्वस्थ होतं, रडायला लागतं खूप किंवा शांत बसतं. त्यानंतर उलट्या होणे किंवा जुलाब सुरू होणे या प्रकारची GI सिस्टमची म्हणजे पचन संस्थेची देखील लक्षणे दिसतात. या प्रकारची लक्षणे दिल्यानंतर ॲज अ पॅरेंट तुम्हाला काय करायचंय, तर दिस नीड्स इमर्जन्सी ट्रीटमेंट. म्हणजे तुम्हाला तात्काळ लगेचच्या लगेच बाळाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचंय. घरगुती उपचार करण्यामध्ये तुम्हाला वेळ बिलकुल घालवायचा नाही. ट्रीटमेंट प्लॅनमध्ये जनरली आपल्याला 24 तासापर्यंत बाळाला ऑब्झर्व करायला लागू शकते. म्हणजेच एकदा झटका आल्यानंतर परत 24 तासामध्ये झटका येण्याचे चान्सेस असतात. त्यासाठी क्लोज मॉनिटरिंग TICU मध्ये डॉक्टर करतील. त्यानंतर बाळाला श्वास घेण्यास काही त्रास होत असेल तर बाळाला ऑक्सिजन द्यायला लागू शकतो किंवा झटके न येण्यासाठी झटक्याचं औषध सुद्धा डॉक्टर देतात.